नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतोय, जे की तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सर्व सरळ सेवांमध्ये आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्या चॅनल शेअर करा, जेणेकरून सर्वांना या चॅनलचा उपयोग होऊ देत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा डेटा मिस करू नका. त्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत पहा, स्वतःच्या शॉर्ट नोट्स काढण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला याचा संपूर्ण उपयोग होईल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी 24 तारखेचं लेक्चर आणू शकले नाही, त्याबद्दल मनापासून सॉरी. कारण की माझी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे मला लेक्चर प्रिपेअरच करता नाही आलं, त्यामुळे रेकॉर्डही नाही करता आलं. पण मी आज दोन्ही दिवसांचे म्हणजे 24 आणि 25 फेब्रुवारीचे करंट अफेअर्स आणलेले आहेत. प्रश्न डबल असतील म्हणजे 24. तर पाहूयात आजच्या चालू घडामोडी 24 व 25 फेब्रुवारी 2026च्या. प्रश्न पहिला, रत्नागिरी जिल्ह्याच्या वन पर्यटनासाठी प्रमुख प्रजाती फ्लॅगशिप स्पीसीज म्हणून कोणत्या पक्षाची निवड करण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाधनेश या पक्षाची. महत्वाचे पॉइंट्स पाहायचे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पहिल्या पक्षी मित्र संमेलनात महाधनेश या दुर्मिळ पक्षाला प्रमुख प्रजाती म्हणून घोषित केले. महाधनेश म्हणजे ग्रेट इंडियन हॉर्नबिल हा आता रत्नागिरी जिल्ह्याच्या वन पर्यटनाचा फ्लॅगशिप स्पीसीज म्हणून निवडला गेलाय. आणि मुख्य उद्देश काय आहे याचा, तर वन पर्यटन वाढवायचं आणि जैवविविधतेचं जतन करायचं, हा त्याचा मुख्य उद्देश आहे. पुढील प्रश्न दुसरा, विंग्स इंडिया 2026 परिषदेमध्ये कोणत्या विमानतळाला बेस्ट एअरपोर्ट हा पुरस्कार मिळाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पुणे विमानतळाला. महत्वाचे पॉइंट्स पहा. पुणे विमानतळाला विंग्स इंडिया 2026 परिषदेत बेस्ट एअरपोर्ट पुरस्कार मिळाला. हा कार्यक्रम हैदराबादमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्रालय, भारतीय विमान प्राधिकरण आणि फेडरेशन ऑफ इंडिया चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्या संयुक्त आयोजनाने पार पडला. विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. पुढील प्रश्न तिसरा, थॉमस मार्टिन एचेव्हरी याने आपला पहिला ATP किताब कोणत्या स्पर्धेमध्ये जिंकला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रिओ ओपन मध्ये. महत्वाचे पॉइंट्स पहा. रिओ दी जेनेरो मध्ये झालेल्या रिओ ओपन स्पर्धेमध्ये थॉमस मार्टिन एचेव्हरीने अखेर आपला पहिला ATP किताब जिंकला. एचेव्हरीने उपांत्य फेरीत विल क्रोपेवाल आणि अंतिम फेरीमध्ये अलेजांद्रो टाबिलोला हरवले आहे, म्हणजे त्याचे स्पर्धक ऑपोजिट. आणि याआधी त्याने सॅन्टियानो, ह्युस्टन आणि लिओन या 3 स्पर्धांच्या अंतिम फेरीत हरण्याचा अनुभव घेऊनही यावेळी त्याने ही संधी गमावली नाहीये. पुढील प्रश्न चौथा, राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 कुठे आयोजित करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शेगाव मध्ये. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. हा मेळावा बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव मधल्या विसावा मैदानावरती रंगणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 25 फेब्रुवारी 2026 रोजी होईल. आणि या मेळाव्यामध्ये आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी पद्धतीवरती मोफत तपासणी होईल आणि औषधे मिळतील. औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देखील दिलं जाईल या शिबिरामार्फत. पुढील प्रश्न पाचवा, चक्रवर्ती राजगोपालाचारी यांचा पुतळा कोणाच्या जागी स्थापित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एडविन ल्युटियन्स यांच्या जागी. याचे महत्वाचे पॉइंट्स पहा. द्रौपदी मुर्मू यांनी राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. हा पुतळा नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात
अशोक मंडपाजवळच्या खुल्या पायऱ्यांवरती बसवण्यात आला आहे. हे सगळं करण्यामागचं कारण काय आहे? तर वसाहतवादी मानसिकतेचे उरलेले अवशेष दूर करायचे आणि भारतीय संस्कृती वारशाचा सन्मान करायचा या उद्देशाने हा पुतळा उभारण्यात आलेला आहे. आणि राजगोपालचारी हे 1948 ते 1950 या काळामध्ये स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. हे लक्षात ठेवा, शेवटचा पॉइंट. प्रश्न 6वा, 16वा लष्कर चषक 2025 स्पर्धेची विजेती कोण ठरली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 6 बी, सोनम मस्कर. ही महत्वाचे पॉइंट्स पहा. ही स्पर्धा नवी मुंबईच्या कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये झाली. सोनमने अंतिम फेरीमध्ये 251.5 गुण मिळवले आणि किरण जाधवला फक्त 0.1 गुणांनी मागे टाकले. तिच्या ऑपोजिट कोण होते? तर किरण जाधव. आणि विजेतेपदासाठी तिला 1.5 लाख रुपयांचं रोख पारितोषिक, ऑल सिल्वर रोटेटिंग लक्ष कप मिळाला आहे. आणि लक्ष शूटिंग क्लबने या स्पर्धेचं आयोजन केले होते. पुढील प्रश्न 7वा, बोंग या चित्रपटाने 2026 मध्ये कोणता प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, बाफ्टा बेस्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म. ठीक आहे, महत्वाचे पॉइंट्स पहा. बोंग हा मणिपूर चित्रपट 2026 मध्ये बाफ्टा अवॉर्ड मध्ये बेस्ट चिल्ड्रन्स अँड फॅमिली फिल्म जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मीप्रिया देवी यांनी केलेले आहे. आणि कथा मणिपूर सीमावर्ती गावातील एका मुलाच्या त्याच्या कुटुंबाला पुन्हा एकत्र आणण्याच्या स्वप्नाभोवती फिरते. आणि बुंग हे 2024 मध्ये टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये प्रीमियर केलं गेलं होतं आणि तिथून चित्रपटाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रचंड प्रशंसा देखील मिळाली होती. ठीक आहे, पुढील प्रश्न 8वा, अटल बिहारी वाजपेयी द इंटरनल स्टेट्समन या कॉफी टेबल पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विजय गोयल. हे या पुस्तकाचे लेखक आहेत. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. अटल बिहारी वाजपेयी द इंटरनल स्टेट्समन या पुस्तकाचे उद्घाटन 21 फेब्रुवारी 2026 रोजी झालं. माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी हे पुस्तक लिहिलंय आणि पुस्तकाचे उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर मध्ये करण्यात आले. पुढील प्रश्न 9वा, अंजदीप हे जहाज भारतीय नौदलात कधी समाविष्ट म्हणजे कमिशन होणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 27 फेब्रुवारी 2026 रोजी. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय नौदल 27 फेब्रुवारी 2026 रोजी अंजदीप हे ASWC प्रकल्पातील तिसरे जहाज सेवेत आणणार आहे. तिसरे जहाज आहे. आणि अंजदीप हे जहाज कोलकाताच्या गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स GRSE यांनी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान वापरून बांधलेले आहे. आणि हे जहाज खास पाणबुड्यांचा शोध घेण्यासाठी, त्यांचा पाठलाग करण्यासाठी आणि त्यांचा नायनाट करण्यासाठी प्रसिद्ध आहे. म्हणून लोक त्याला डॉल्फिन हंटर असे देखील म्हणतात. डॉल्फिन हंटर हे विशेष आहे. पुढील प्रश्न 10वा, इंदिरा गांधी सुख शिक्षण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिमाचल प्रदेश. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. हिमाचल प्रदेश सरकारने सुरू केलेली इंदिरा गांधी सुख शिक्षा योजना आता अजून मोठी झाली आहे. या योजने आता विधवांच्या मुलींना उच्च शिक्षणासाठी मदत मिळणार आहे आणि 18 वर्षांपर्यंत या योजनेचा फायदा मिळायचा. पण आता पात्र मुलींना 27 वर्षांपर्यंत मदत दिली जाईल. हा बदल आहे त्यातला आणि महत्वाचा आहे हा. आणि याचा मुख्य उद्देश आहे विधवा, निराधार, घटस्फोटित महिला आणि दिव्यांग पालकांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत करणे. हा मुख्य उद्देश आहे त्या योजनेचा. पुढील प्रश्न क्रमांक 11वा, फेब्रुवारी 2026 मध्ये कोणत्या देशाने ओटावा करारातून माइन्स
बॅन ट्रिटी मधून माघार घेण्याची घोषणा केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पोलंड या देशाने. महत्वाचे पॉइंट्स पहा. ओटावा कराराला माइन बॅन ट्रिटी असे म्हटले जाते. हा करार अँटी पर्सनल लँडमाइन्स वापरणं, तयार करणं आणि साठवण यावरती पूर्ण बंदी घालते. आणि या करारानुसार सदस्य देशांना त्यांच्या साठ्यात असलेल्या लँडमाइन्स 4 वर्षांच्या आत नष्ट कराव्या लागतात. आणि हा करार 1 मार्च 1999 रोजी लागू झाला आणि त्याची कोणतीही कालमर्यादा नाहीये. पुढील प्रश्न 12वा. एक्सरसाइज वज्रप्रहार चा 16वा संस्करण भारतात कुठे आयोजित करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, हिमाचल प्रदेश येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. हा सराव हिमाचल प्रदेशच्या बकलोहच्या स्पेशल फोर्स ट्रेनिंग स्कूलमध्ये पार पडतो नेहमी. आणि इंडियन आर्मी आणि युनायटेड स्टेट्स आर्मी मिळून हा संयुक्त विशेष दलाचा सराव करतात. दुसरा पॉइंट अगदी महत्वाचा आहे. प्रश्न क्रमांक 13वा. केंद्र सरकारने केरळा या राज्याचे नाव बदलून काय करण्याला मान्यता दिलेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, केरळ असे नाव बदलण्यात आले आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 3 नुसार संसदेच्या नावात बदल, सीमा किंवा क्षेत्र बदलाचा अधिकार आहे. आणि केरळा अल्टरेशन ऑफ नेम बिल 2026 संसदेत मांडण्याआधी राष्ट्रपती संबंधित राज्य विधानसभेचं मत मागतात. आणि केरळा राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी राज्य पुनर्गठन अधिनियम 1956 अंतर्गत झालेली आहे. प्रश्न क्रमांक 14वा. 60 पेक्षा अधिक देशांसोबत मैत्री समूह गठीत करण्याची घोषणा कोणी केलेली आहे? तर ती लोकसभा अध्यक्ष यांनी केलेली आहे. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. ओम बिर्ला म्हणजे लोकसभेचे अध्यक्ष यांनी 60हून अधिक देशांसोबत संसदीय मैत्री समूह तयार केले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे भारताच्या आंतर संसदीय भागीदाराला अजून विस्तार देणे असा आहे. आणि हा उपक्रम लोकसभेने सुरू केलाय. पुढील प्रश्न 15वा. टाकेशिमा डे कार्यक्रमामुळे कोणत्या 2 देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे? तर 15व्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दक्षिण कोरिया आणि जपान या 2 देशांमध्ये. साऊथ कोरियाने जपानच्या टाकेशिमा डे कार्यक्रमाला जोरदार निषेध केला आहे. आणि या बेटावरून हा वाद आहे. त्यांना जपानमध्ये टाकेशिमा असे म्हणतात, तर दक्षिण कोरियामध्ये त्याला डोकडो असे म्हणतात. 1954 पासून दक्षिण कोरियाने या बेटांवरती कोस्टगार्ड तैनात करून आपला प्रशासकीय ताबा कायम ठेवला आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 16वा. NGT ने सुवाव नदीचा दर्जा नालावरून पुन्हा कशात बदलण्याचे आदेश दिले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नदी असे त्याचे योग्य उत्तर आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल NGT ने उत्तर प्रदेश सरकारला आदेश दिला की सुवावा नदीचे नाव पुन्हा नदी म्हणून नोंदवा. सुवावा नदी ही राप्ती नदीची एक महत्वाची उपनदी आहे. आणि NGT म्हणालं की महसूल नोंदी आणि राजपत्रामध्ये हे बदल 3 महिन्यांच्या आत करायचेच आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न 17वा. ऑपरेशन डिमोलिशमेंट मुख्यतः कोणत्या घटकांवरती कारवाई करण्यासाठी राबवण्यात येत आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नक्षल स्मारके व प्रतिकात्मक रचना. महत्वाचे पॉइंट्स पहा. ऑपरेशन डिमोलिशमेंट च्या वेळी महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये
मिळून 203 नक्षल स्मारके जमीनदोस्त करण्यात आली आणि 2026 मध्ये छत्तीसगडमध्ये 130 आणि महाराष्ट्रामध्ये 45 स्मारके हटवली आणि लेफ्ट विंग एक्स्ट्रीमाइज म्हणजे LWE म्हणजे नक्षल किंवा माओवादी चळवळ होय. हा देखील पॉइंट महत्वाचा आहे. पुढील प्रश्न 18वा. 16 GWH क्षमतेची बॅटरी गिगा फॅक्टरी कोणती कंपनी उभारणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वारी एनर्जीज असे याचे योग्य उत्तर आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. वारी एनर्जीज आंध्र प्रदेशातील रामबिल्ला म्हणजे अनकापल्ली जिल्हा येथे 16 गिगावॅट आर्स क्षमतेची लिथियम आयन बॅटरी गिगा फॅक्टरी उभारणार आहे आणि या गिगा फॅक्टरीमध्ये सेल निर्मिती, बॅटरी पॅक असेंब्ली आणि BESS हे सगळे समाविष्ट असेल. पुढील प्रश्न क्रमांक 19. ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे निधन कितव्या वर्षी झालेले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 55व्या वर्षी त्यांचे निधन झाले. महत्वाचे पॉइंट्स पहा. ते मुंबई प्रेस क्लबचे उपाध्यक्ष होते आणि त्यांनी पत्रकारितेची सुरुवात दैनिक सकाळमधून केली आणि त्यानंतर असोसिएटेड प्रेसमध्ये देखील त्यांनी काम केलेले आहे. पुढील प्रश्न 20वा. भारत आणि इस्रायल मुक्त व्यापार करार चर्चेची पहिली फेरी कधी सुरू झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 23 फेब्रुवारी 2026 ला. महत्वाचे पॉइंट्स पहा. भारत आणि इस्रायल यांच्या मुक्त व्यापार कराराची पहिली फेरी 23 फेब्रुवारी 2026 रोजी नवी दिल्लीमध्ये झाली. नोव्हेंबर 2025 मध्ये दोन्ही देशांनी FTA संदर्भ अटींवरती स्वाक्षरी यादीच केलेली आहे. याने या चर्चेत वस्तू सेवा व्यापार, रूल्स अँड ओरिजिन्स, बौद्धिक संपदा हक्क, सीमाशुल्क प्रक्रिया असे अनेक मुद्दे आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल भेटीमुळे FTA चर्चांना गती मिळाली आहे. पुढील प्रश्न 21. रेल्वे पोलीस प्रमुखांचे 7वे अखिल भारतीय संमेलन कुठे आयोजित करण्यात आले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, विज्ञान भवन नवी दिल्ली येथे. या प्रश्नाचे महत्वाचे पॉइंट्स पहा. रेल्वे पोलीस प्रमुखांचे 7वे अखिल भारतीय संमेलन विज्ञान भवन येथे झाले. या संमेलनाचे नेतृत्व सोनाली मिश्रा महानिर्देशक RPF यांनी केले आणि ड्रग्ज तस्करी थांबवण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो बरोबरती रिअल टाइम गुप्त माहिती शेअर करणे महत्वाचे असल्याचे यामध्ये प्रामुख्याने सांगण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न 22वा. ॲमेझॉनने आशियातील दुसरे सर्वात मोठे कार्यालय भारतात कुठे सुरू केलेले आहे? असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, बेंगळुरू येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. हे ऑफिस येलाहाका उत्तर बेंगळुरू येथे 23 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झाले. ही इमारत 12 मजली आहे आणि इथे 7000 पेक्षा जास्त लोक एकत्र काम करू शकतात. भारतामध्ये ॲमेझॉनचं हे 10वं ऑफिस आहे आणि हैदराबाद नंतर आशियातील सर्वात मोठ्या ऑफिस मधलं दुसरं स्थान याला मिळालं आहे. प्रश्न क्रमांक 23वा. सरकार कोणत्या आजाराच्या प्रतिबंधासाठी HPV लसीकरण मोहीम सुरू करणार आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, गर्भाशय मुखाचा कर्करोग यावरती. महत्वाचे पॉइंट्स पहा. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट 14 वर्षांच्या मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून वाचवणे आणि भारतामध्ये महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. दरवर्षी जवळपास 80,000 नवीन रुग्ण सापडतात यामध्ये आणि 42,000पेक्षा जास्त महिला या आजारामुळे जीव गमावतात.
हा देखील पॉईंट महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न 24वा आणि आजच्या आपल्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. मेक अ सेफ्टी स्टेटमेंट ही जागतिक रस्ता सुरक्षा मोहीम कोणी सुरू केली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जॉन टॉड यांनी. महत्वाचे पॉइंट्स पहा या प्रश्नाचे. जॉन टॉड हे भारतात मेक अ सेफ्टी स्टेटमेंट ही जागतिक रस्ता सुरक्षा मोहीम सुरू केली. ही मोहीम युनायटेड नेशनच्या अंतर्गत चालते आणि यात सीट बेल्ट आणि हेल्मेट वापरणे, वेगमर्यादा पाळणे आणि गाडी चालवताना मोबाईलपासून दूर राहणे यावरती खास लक्ष देण्यात आलेले आहे. तर आजचे आपले 24 आणि 25 फेब्रुवारी 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. एक रिक्वेस्ट आहे की लेक्चर प्लीज तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही आजचं लेक्चर शेवटपर्यंत पाहाल आणि लेक्चर शेवटपर्यंत पाहाल त्यासाठी थँक्यू सो मच. ठीक आहे.